पाहूया प्रश्नाचा आहे ए बी सी डी या 4 क्रमवार विषम संख्या आहेत, त्यांची सरासरी 42 आहे, तर ए व डी यांचा गुणाकार किती? मग अशा वेळी प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं काय करायचं, ह्या 4 क्रमवार विषम संख्या आहेत, 4 क्रमवार विषम असो किंवा किती विषम असो किंवा किती सम ह्या क्रमावर असावेत, तर काय करायचं, मग याच्यामध्ये जेवढ्या क्रमावर आहे त्यातून एक कमी करायचं. मग काय राहिलं, तर या ठिकाणी 3 राहील. आता या 3 वरून काय करायचं, महत्वाचं जी सरासरी क्रमवार संख्येची सरासरी आहे त्यामध्ये 42 मधून जर 3 कमी केले तर सर्वात लहान संख्या मिळते. मग सर्वात लहान संख्या 42 मधून 3 कमी केल्यावर 39 मिळेल आणि ती संख्या आपली सर्वात लहान ए असेल. त्यानंतर जर ह्या 42 मध्ये जर +3 केले तर ही सर्वात यापैकी मोठी संख्या मिळेल. 42 आणि 3 यांची बेरीज जर केली तर होईल काय, 45. ही असेल सर्वात मोठी आपली ए झाली. आता ही मोठी संख्या डी असेल. मग ए संख्या मिळाली, डी संख्या मिळाली, सर्वात मोठी 45 डी मिळाली, सर्वात लहान ए मिळाली. आता विचारलं ए आणि डी यांचा गुणाकार, म्हणजेच काय करायचं, 39 आणि 45 यांचा गुणाकार करायचा. गुणाकार करूया. या ठिकाणी 9 5 45 होईल, म्हणजे एका स्थानी 5 येईल आणि 5 येणारा पर्याय एकाच ठिकाणी दिसतोय आपला, हा दुसरा पर्याय. तरीही आपण कन्फर्म करण्यासाठी गुणाकार करूया. 5 9 45 हातच्याले 4, 5 1 15, 15 आणि 4 होईल 19. इथे एक 0 ठेवला, 4 ने गुणूया, 4 9 36, हातच्याले 3, 4 3 12, 12 आणि 3 15. इथे 15 ठेवले, बेरीज करूया आणि मग 5 दशला तसा 9 6 15, चाला 1 5 1 6 7 1 7, इथे 1 दशला तसा, म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. याची आणखी एक दुसरी मेथड आहे. याची दुसरी मेथड काय करायची, 42 ही सरासरी आहे. यामध्ये बघायचं की हे 4 संख्या आहेत. 4 संख्या आहेत म्हणजे काय, 4 संख्येची सरासरी ही आहे. मग याचा अर्थ असा आहे की मधल्या 2 संख्येची सरासरी ही 42 आहे. मग मधल्या 2 क्रमावर विषम कोणते घ्यायच्या, अलीकडची 41, इकडची 43, म्हणजे या दोघांची सरासरी मधोमध 42. मग ह्या मधल्या 2 विषम झाल्या. मग याच्यातली सर्व 4 संख्या येतात. मग एक इकडे मोठी असेल 45 आणि इकडे विषम लहान असेल 39, कारण की 2 चा फरक असतो. मग ही 45 सर्वात मोठी म्हणजे डी आणि 39 सर्वात लहान म्हणजे ए, आणि ए आणि डी यांचा गुणाकार आताच पाहिला जो आला आपल्याकडे 1755, जो दुसरा पर्याय दिसत आहे.